मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे पावसाचा मध्य रेल्वेला जोरदार फटका बसलाय। मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा ही केवळ ठाण्यापर्यंत सुरू आहे। कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकातनं केवळ ठाण्यापर्यंत रेल्वे सेवा ही सुरू असलेली पाहायला मिळते। कर्जत कसाऱ्याकडनं मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ही ठाण्यापर्यंत सुरू आहे। ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मध्य रेल्वे धावतायत आणि आत्ताच येत असलेली समोर महत्त्वाची माहिती, हळूहळू या धीम्या मार्गावरनं जाण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या ही थेट दृश्य आपण बघतोय। रेल्वे स्थानकावरती साचलेलं पाणी जे आहे ते आता निचरा होताना पाहायला मिळतंय। सायन स्टेशनची ही दृश्य आहेत। सायनमधली दृश्य बघतोय, जिथे पाणी साचलेलं होतं ते मात्र आता त्याचा निचरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ठाणे रेल्वे स्टेशन पुढे वाहतूक सुरू होतीये। पावसाचा जोर पाहता धीम्या गतीनं सध्या गाड्या चालवल्या जाणार अशा अनाउन्समेंट सुद्धा केल्या जात आहेत। अधिक माहिती घेऊयात, भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, सध्या तुम्ही कुठे आहात आणि काय अनाउन्समेंट होत आहेत? प्रज्ञा, मी सध्या डोंबिवली स्थानकामध्ये उभी आहे। प्रचंड सकाळपासून गर्दी होती। अनेक चाकरमानी जे आहेत ते घरी परत गेलेले आहेत। काहींनी वर्क फ्रॉम होमची परवानगी घेतलेली आहे आणि आपण जर बघितलं तर आता 7:29 ची ट्रेन लावली आहे। 7:33 झाले, मात्र अद्यापही ही ट्रेन सुटलेली नाही आहे। ही ट्रेन आलीच मुळात लेट। त्यानंतर आपण जर बघितलं तर ज्या मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन आहेत त्या देखील अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत। जलद ज्या ट्रेन आहेत त्या सगळ्या बंद केलेल्या आहेत, त्यामुळे धीम्या ट्रेनवरच सगळी गर्दी बघायला मिळते। आणि खरं तर ही जी वेळ आहे ही अत्यंत महत्त्वाची वेळ असते चाकरमान्यांसाठी। पीक हवर आपण जे म्हणतो मुंबईकरांसाठी, ते पीक हवर आहे। आणि या सगळ्यामध्ये जेव्हा ट्रेनचा असा प्रॉब्लेम होतो त्यावेळेला चाकरमानी खरंच हैराण होतात। आता जर आपण बघितलं तर ठाण्यापासून पुढे ट्रेन हळूहळू सुरू होत आहेत, त्यामुळे काही ट्रेन सुटत आहेत, मात्र अद्यापही परिस्थिती दिवसभर कशी राहणार हे बघणं आता प्रज्ञा खरंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, मात्र धीम्या मार्गावरनं जी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे ती कुठपर्यंत होतीये, त्याबद्दल काही अपडेट्स मिळू शकलेले आहेत का? नक्कीच प्रज्ञा, ठाणेपर्यंत ट्रेन सुरू आहे। ठाण्याच्या पुढे देखील हळूहळू ट्रेन सुरू झालेल्या आहेत। अगदी CST पर्यंत ट्रेन हळूहळू चालायला लागलेल्या आहेत। मात्र हे जे बॅकलॉग आहे तोच मोठा असल्यामुळे पूर्ववत व्हायला नक्कीच आज वेळ जाईल आणि त्यात जर असाच दिवसभर पाऊस पडत राहिला तर मात्र हे सगळं चित्र परत कठीण दिसेल आणि संध्याकाळी हेच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल प्रज्ञा आपल्याला। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री।